नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर गट क ची जाहिरात पडलेली आहे. त्यामधील सर्वात महत्त्वाची पोस्ट म्हणून अनेक विद्यार्थी ज्या पोस्टची तयारी करतात ती म्हणजे तलाठी. तलाठीचं नाव आता काय झालेलं आहे, ग्राम महसूल अधिकारी अशा पद्धतीचं त्याचं नाम करण्यात आलेलं आहे. यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी सरळ सेवेच्या माध्यमातून या पोस्ट वगैरे दिलेले आहेत. आता ते सध्या पोस्ट होल्डर आहेत. पण अलीकडील काळामध्ये तलाठी भरती किंवा ग्राम महसूल अधिकारी भरती आता MPSCकडे गेलेली आहे. गट क पूर्व परीक्षा मार्फत ती आता घेतली जाणार आहे. गट क मध्ये अनेक सारी पदं आहेत. त्याचपैकी एक तलाठी वगैरे एक महत्त्वाचं पद आहे. जवळपास 1,500 प्लस जागा त्या तलाट्याच्या आलेल्या आहेत. मग आता पुढे अभ्यासाचं नियोजन वगैरे कसं करणार किंवा अभ्यासक्रम काय आहे, कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे, हे आधी आपण थोडक्यात समजून घेऊया. म्हणजे योग्य मार्गदर्शन आणि गायडन्स तुम्हाला होईल. आणि सुरुवातीपासून जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास केला तर येणाऱ्या काळामध्ये पूर्वपरीक्षा क्वालिफाईड नक्की तुम्ही होऊ शकता. तर प्रथमतः जर बघायचं झालं तर एक्झाम स्कीम म्हणजे काय, परीक्षा योजना कशा पद्धतीची असणार आहे. पेपर एकच होणार आहे, म्हणजे पूर्वचा एक पेपर असणार आहे आणि पुढे चलून काय असणार आहे, मुख्यचा. पण आता सध्या आपण फक्त पूर्ववर्ती फोकस आहे आपलं. मग विषय सामान्य चाचणी एक परीक्षा असणार आहे. 100 प्रश्न असणार आहेत त्यामध्ये आणि प्रत्येकी प्रश्नाला 1-1 गुण अशा पद्धतीने हे सगळं काही असणार आहे. मग दर्जा कसा असेल या परीक्षेचा, पदवीचा दर्जा असेल, 12वीचा असणार नाही हे लक्षात घ्या. पदवीचा दर्जा आहे. यापूर्वी पण पदवीचाच होता, पण सरळ सेवेमध्ये सिंपल प्रश्न असायचे. पण आता गट क मध्ये आणि ती पण MPSC मार्फत ही परीक्षा होणार आहे. त्यामुळं थोडंसं दर्जा चांगल्याच पद्धतीचा असेल. दोन माध्यमामध्ये तुम्हाला पेपर मिळणार, मराठी आणि इंग्रजीमध्ये. 1 तास तुमच्यासाठी वेळ असणार आहे आणि स्वरूप जे आहे MCQ आणि 4 पर्याय अशा पद्धतीनं हे या संपूर्णतः पेपरचं स्वरूप असणार आहे. मग निगेटिव्ह पद्धती कशी असणार, नकारात्मक पद्धती पण त्याच पद्धतीची असणार जे की आयोगाच्या इतर परीक्षेमध्ये असते. एक म्हणजे 4 प्रश्न चुकल्यानंतर 1 आलेल्यामधून तुमचा मायनस होणार आहे. म्हणजे या परीक्षेत एकाच 4 किंवा 25% निगेटिव्ह मार्किंग पद्धती चालू असणार आहे. चुकीचे जर उत्तर लिहिले असेल, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.4 गुण तुमचे वजा केले जाणार आहेत. मग एकापेक्षा जास्त पर्याय जर निवडलेले असतील किंवा 2 जर गोल केलेले असतील तरी देखील ते चूकच मानले जाईल, असे पण आयोगानं आपल्या याच्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे एक कंटेंट म्हणून. आता या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते विषय आहेत आणि त्यासाठी काय करावं लागेल. इतिहास हा एक विषय आहे. बघा, इतिहास खूप मोठा आहे. अनेक पुस्तकं मार्केटमध्ये आलेली आहेत आजच्या काळात. पण नेमकं करावं काय, कारण आपल्याला कमी कालावधीत जास्त आउटपुट जर पाहिजे असेल, जास्त जर आपल्याला काही त्यापासून घ्यायचं असेल, तर जेवढं लहान पुस्तक तुमच्याकडे असेल किंवा जेवढं लहान पण ऑब्जेक्टिव्हचं पुस्तक किंवा जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ बाबी त्यामध्ये असतील अशा पद्धतीचं पुस्तक सध्या तरी लोकसेवा क्लास नोट्स तुम्ही वापरू शकता. आणि लोकसेवाचंच आहे 21,000 जे मागील सर्व काही प्रश्नपत्रिका तुम्हाला त्यामध्ये मिळून जातील. असे हे 2 पुस्तकं. राहिलंच वेळ आणि 11वीचं जुनं इतिहासाचं पुस्तक. तर हे 2-3 पुस्तकं एवढंच करा, जास्त याबाहेर करत राहू नका. कारण मार्केटमध्ये खूप मोठे मोठे पुस्तकं आहेत. प्रत्येकाच्या दर्जानुसार पुस्तकं तयार केली गेलेली आहेत. त्यामुळे लोकसेवा नोट्स असतील, 21,000चे मागील सर्व परीक्षेत आलेले प्रश्न आणि जुने 11वीचे पुस्तक, एवढंच त्यामधून करा. जास्त फापट पसार आता करण्यासाठी तुमच्याकडे वेळ देखील नाही. तसे टॉपिक वाईज सराव प्रश्नसंच असतील किंवा सराव प्रश्न अनेक टेस्ट सिरीजच्या माध्यमातून ते देखील तुम्हाला सोडवावे लागतील. पुढे आहे महाराष्ट्राचा भूगोल. आता यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये लोकसेवा क्लास नोट्स एकदम बेस्ट आहेत. छोटे आहेत म्हणून मी तुम्हाला त्याच रेफर करत आहे. अन्यथा सौदी सरांचं पण आहे, पण खूप जास्त वेळ लागेल तुम्हाला कव्हर करण्यासाठी वगैरे. महाराष्ट्राच्या भूगोल देखील क्लास नोट्स लोकसेवाच्या आणि 21,000 मधील प्रश्नावर जास्त फोकस करा, मला तुम्हाला आणखी पण सांगणं आहे. त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये पण आहेत. अर्थशास्त्र, राष्ट्रीय उत्पन्न असेल, परकीय व्यापार असेल, बँकिंग असेल, भरपूर काही घटक आहेत. त्यासाठी पण 21,000चे सराव प्रश्न आणि पुढे काय लोकसेवा क्लास नोट्स, एवढंच करा. जास्त फापट पसारा करा, वेळ नाही तुमच्याकडे. त्यानंतर पुढे चालू घडामोडीसाठी एखादं मासिक किंवा एखादं वार्षिकी, लोकसेवा आपलं परिक्रमासारखं जे वार्षिकी आहे तशा पद्धतीचं वार्षिकी जर तुम्ही करू शकत असाल तर ते करा. किंवा मार्केटमध्ये अनेक सारी चालू घडामोडीची पुस्तकं आहेत, त्यामध्ये कोणतेही करू शकता. भरपूर आहेत. त्यामध्ये सिम्प्लिफाईडचं पुस्तक एक नामवंत आणि चांगल्या पद्धतीचं पुस्तक आहे, तर ते पण करू शकता तुम्ही.
पुढे राज्यघटना लोकसेवा क्लास नोट्सच आहेत, त्यासाठी पण तुम्हाला जे की कमी ह्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने आउटपुट करू शकता. आणि 21,000 मधील सराव प्रश्न, मी 21,000 मधील सराव प्रश्न आधी तुम्हाला करायचे आहेत बघा. जास्तीत जास्त त्यावरती फोकस करा. प्रश्नांची परीक्षा आहे, आपल्याला काही 4 वळीमध्ये लिहा, 10 वळीमध्ये लिहा अशा पद्धतीचे प्रश्न नाहीत. त्यामुळे समजून घ्या आधी मी काय सांगतोय ते. त्यानंतर सामान्य विज्ञानासाठी पण लोकसेवा क्लास नोट्सच यूज करा. आणि आयोगाचे 21,000चा जो काही प्रश्न सेट आहे त्यामध्ये सामान्य विज्ञानाचे सर्व प्रश्न विश्लेषित करा. तसेच 8वी 9वी 10वी जर स्टेट बोर्ड मिळाले तर ते पण तुम्ही करू शकता. पण मागील प्रश्न करणं खूप महत्त्वाचं आहे. 21,000 मधील प्रश्न जे आहेत चांगल्या पद्धतीने त्यांनी काढलेले आप्पा हातनुरे सरांनी खूप बेस्ट आहे. मी नाव कशालाच नाही, एकदम आहे. प्रत्येक MPSCच्या पोराकडे ते आजच्या काळात ते पुस्तक आहे. त्यामुळं तुम्हाला जेवढे निकाल आणायचे असतील तर त्या पुस्तकाशिवाय शक्य नाही. तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नाचं विश्लेषण करावं लागेल, आयोगाच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतील, टेस्ट सिरीज सोडवावे लागेल, तेव्हाच आपला रिझल्ट येणं शक्य आहे. अन्यथा सरळ सेवा पॅटर्न आता गेलेला आहे. फक्त तलाठी भरती संपूर्ण बॅच वगैरे करत बसू नका. जेवढे जास्त सेल्फ स्टडी, जेवढं जास्त नियोजन तुमचं असेल तेवढं तुम्हाला ते काम देणार आहे. त्यानंतर आणखी काही बघूया. पुढे आणखी कोणते टॉपिक आहेत. पुढील टॉपिक आहे अंकगणित. यासाठी ढवळे सर किंवा संदीप आगर्डे सरांचं पण पुस्तक छान आहे. दोन्हीपैकी कोणतं पण एक करा. सचिन ढवळे सरांचं किंवा संदीप आगर्डे सरांचं. बुद्धिमापनसाठी पण तेच करा. कोण? सचिन ढवळे सर किंवा संदीप आगर्डे सर. बस झालं, एकच पुस्तक करायचं आणि मागले जेवढे काही प्रश्न आयोगाचे आलेले आहेत तेवढेच परत करत राहा. तुमचा रिझल्ट येऊन जाईल. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, 1,500+ जागा आहेत. त्यामध्ये किती अभ्यास पूर्वसाठी करावं लागेल हे तुमचं नियोजन असू द्या. आणि काही झालं तरी कट ऑफ जास्त जाऊ शकत नसतं जागा जास्त असल्यानंतर. कशा पद्धतीने पूर्वपरीक्षा क्वालिफाईड होता येईल हे आधी बघा, नंतर तुम्ही मेन्सचं वगैरे नियोजन करू शकता. जर सोबतच वेळ असेल तर मराठी इंग्रजी पण करू शकता. पण शक्यतो मला वाटतं पूर्वपरीक्षा तुम्ही जर फोकस केली, आता ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांनी थोडंफार मुख्यकडे पण फोकस करा. कारण मुख्यमध्ये पण अशाच पद्धतीचे इतिहास, भूगोल, राज्यघटना, आणखी विज्ञान आणि तंत्रज्ञान सारखे पण विषय आहेत. पण जास्त तर पूर्व आधी काढायचा पूर्णतः प्लॅनिंग करा. आणि पूर्वचा ज्यावेळेस कंप्लीट अभ्यास होईल, परीक्षा होईल आणि चांगल्या पद्धतीचा स्कोर येईल तेव्हापासून मुख्याला तुम्ही आता सुरुवात करायला हरकत नाही. कमी दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे जास्त वेळ न गमावता जास्तीत जास्त योग्य पद्धतीने तुम्ही त्याचं नियोजन करून पुढील दिशा वगैरे ठरवा. आणखी काही जरी वाटलं तरी आपला नंबर आहे वरी, कॉल करा किंवा मेसेज करू शकता काही अडचण वगैरे असेल तर. ह्याच ठिकाणी आपण इथे थांबूया.